आता सर काय करायचं हे सगळं बोललं, बरोबर. काय नाही करायचं हे पण बोलणं गरजेचं आहे. Correct. आता डाएट मध्ये काय नाही खायला पाहिजे, काय अवॉइड करायला पाहिजे आणि कशी लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे. नक्कीच. आता याच्यामध्ये काय नाही करायला पाहिजे याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपण चर्चा करू शकतो. जसं की विशेष करून जे जळजळ वाढवतील असे पदार्थ आपल्याला तेलकट, टाळायला तिखट हवे. गोष्टी म्हणा. तिखट गोष्टी असतात विशेष करून स्पाइसेस वगैरे त्या अव्हॉइड केल्या किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ल्या तर नेहमी फायदा होऊ शकतो. पाण्याचं प्रमाण तर आपण अगोदर चर्चा केलेलीच आहे. मैद्याचे पदार्थ आणि बेकरी आयटम्स हे सगळ्यात जास्त शरीराला कॉन्स्टिपेशनचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सर. हा जो बरोबर. मैद्याचा प्रोडक्ट आहे, बेकरी प्रोडक्ट आहे, बिस्किट आहे, अल्ट्रा प्रोसेस्ड आहे, हा खूप म्हणजे घातक आहे बरोबर, कॉन्स्टिपेशनसाठी. बरोबर. कोल्ड ड्रिंक्स आहेत त्याच्यासोबत. त्याच्यानंतर चहा आणि कॉफीचं जर जास्त प्रमाण झालं तर त्याने Dehydration. डिहायड्रेशन वगैरे होऊन पण कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तुम्हाला. तर त्याची विशेष थोडीशी काळजी घेतलेली कधी बेटर. आणि थोडंसं जे हाय शुगरी वगैरे डाएट म्हणतो किंवा हाय शुगरी काही पदार्थ म्हणतो, पेस्ट्रीज असतात किंवा इतर गोष्टी असतात त्या पण आपण थोड्याशा प्रमाणात टाळणं किंवा गरजेचं. टाळलेलं कधीही बेटर. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सजेशन करता का? नक्कीच, नक्कीच. आता याच्यामध्ये जवळपास प्रत्येक पेशंटला प्रत्येक डॉक्टरांकडून एक कॉमन सल्ला असतो तो म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जो इन्फ्लमेशन वाढवतं. येस, येस. हे टाळलं पाहिजे ॲक्च्युली. कारण याचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन येतं. म्हणजे लोकांना त्याचं महत्त्व तेवढं समजत नाही किंवा त्याला असं तेवढं सिरियसली घेतलं जात नाही. पण तो फॅक्टरही तेवढाच इम्पॉर्टंट आहे डाएट आणि लाईफस्टाईलसोबत. ओके.